येऊ का फिलिंग होता, हवा टाईट झालेली खाली. तर भावांनो इथे जाम मोठा मॅटर झालेला आहे. गाडी पळवली आपली. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्याने कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर आता चाललेलो आहे आम्ही एकविरीला. तर पहिला जाऊया आता आपण ओमकारदांच्या घरी. तर आपण ओमकारदाच्या घरी पोहोचले आणि इकडे बघता गाडी बापा किती डोल बसले ना. आपला ब्लॉगरने बाई ओमकारदाने अजून अंगणं लावले. इकडे लावली मशीन जोराला. अरे एवढं चांगलं कपडे घातले तरी कुठल्याही कपड्या दाखवत बोलता. गरीबी नाही ती आता एवढा देणार तर बाऊल थोडी भेटणार आहे घरी. मग तुमच्या इकडे कसा सोन्याचं बाऊल असते. आमच्याकडे सोन्याचा बाऊल बिल काय नाही भेटत. आपण निघलेलो आणि ओमकारदाला विचारूया. ओमकारदा गाडी का नाही धावली पहिले ही बात सांग. गाडी का नाही धावली? सकाळीच येऊन मी सकाळी 5:30 ला निघायचा प्लॅन झाला आणि 5:30 ला भाऊ अंग पण नाही धावलाय. अजून 6 वाजून गेलं तरी आमचा निघायचा पत्ता नाही. कारण की नाश्ता करायला लावले त्यांनी आता. पण भाऊ मला एकच सांगायचं आहे, ज्याने लास्टला गाडी नेली त्याला धुवायला तर सांगायची कमीत कमी. निर्भय भाऊ गाडी धुवू जरा, गाडी धुवू. आम्हाला सकाळी प्रॉब्लेम झाला माहिती आहे का. एवढं चांगलं कपडे घालून माही गाडी धुवायला लागले. वाईट वाटलं मला जाम. तुला काय वाटलं? तुला तर चांगलंच वाटणार कारण की तो अंगच नव्हता धवला तेव्हा आणि याला पण नाही मदत. देवा सुखरूप पोचवू दे जर, नाही तर हब्बी काढू नका का. एकदा चांगला झोपून दिले आणि सगळ्या लेट तर तूच निघले. सगळ्या लवकर मी निघले. काही पण बाता मारू नको. टिकली बी नाही भेटत. भावा सोनं घेतले बघ ना भावाने आपल्या 50 तोला. फायनली आपण निघलेलो आहे आणि आपल्या ब्लॉगरने ब्लॉग काढायला लावले. बस ना बोलतो, बस. अशी कथा काय एवढी कन्फ्युज आहेस तू? बोला लोक. तर भावांनो आपण इथं गॅस टाकायला उतरले आहो आणि आपली इथं ब्लॉगिंग चालू झालेली आहे. तुमचा आता काय विषय चालू आहे? आता आपण आता सीएनजी भरा आलो. सीएनजी भरून आता आपण निघणार आहे आईच्या दर्शनाला. गाडी कोण चालवणार आता? आता गाडी मी चालवेल कारण की नंतर मला झोपवेल. कारण की तोपर्यंत कोणाला आहे आपला रेडी झोपून 500 अर्गा. फायनली आपण पोहोचले इथं नाश्ता करायला. नाश्ता काय खाऊया बघूया. जाम झोपल ती भावांत गर्दी बघतो. एक नंबर गर्दी आहे इकडं. नाही तर शाळेची पोरा बघून आपल्याला आठवण आली आपल्या शाळेची. इथं लवले ताव मारायला. तर माहिती आईला आपण पैसे देऊ कारण की मी केअरलेस माणूस आहो. खर्चाला घे माहित आहे. ऑर्डर ताव मारायला जेव्हा होता. भावांनो आपला जम के नाश्ता झालेला आहे. ओंकार दादा नाश्ता खाऊन कसा वाटला? लवकर बोल, पाणी पिऊ नको. कुणाचा काय ब्लॉगिंग चालू तुझी बोलतो? मी पण शिकतो आता. मिरची तिखट लागले बोलतो का चटणी तिखट लागले? मला पण तिखट वाटते चटणी. चला तर आपण जाऊया आता डायरेक्ट गाडीत. गाड्यावाले असल्याच या व्हिडिओ कर पटके. नाकरा बिकरा नाही गावात काही तर. अरे पण या मंदिरात 1 रुपये टाकायचा असतो ना, चिल्लर किंवा काहीतरी बोलतात टाकतात. पोरी पण आहे आज आपल्या इथे पार्लर चालू झालेलं आहे. गाडीत केस सगळी पडतील आता. 10-12 केस अशी जाताना आले. कुठे माझं फुल काय बारीक पोरांसारखं आहे. हो बारीक पोरांसारखं. बायकर होती ना तेव्हा सांगते मी तुम्हाला. तर आपण एंटर केलेल्या आतमध्ये आणि बाई चालल्या आतमध्ये सगळी पामल्यान गाडीमध्ये.
तसं खोंड है, खोंड बारीक है. आम्ही खालून चालत आलो तरी तुमचा अजून पत्ता नाही. त्याने ड्रेसिंग मारली बघ ना कुणाला चला चला मी एकटाच वाईट वाटतं तुमच्या. आता ओटी घेतलं तर चाललोय आपण आल्यावर कर ना. दर्शनाला लाईनीत लागायला. घाम फुटले का बाबा? टिकली पुसली नाही. मनोजची आणि मी गरम झालेलं बघू शकता आपल्याला किती झाली गरम. ओटी घेतलेली आहे. आता ओटी भरू, दर्शन चांगल्यापैकी घेऊ. बघूया किती गर्दी आहे आतमध्ये अजून. इथे नवस पण फेडायला लागले 2 जण डोक्यावर. राहुलचा फोटोशूट चालू आहे इथं ओटी सोबत. आता कोंबडा उगवायला चालले नवस आहे ओंकारचा. माते की जय. कसं वाटलं दर्शन? कुणाला जेव्हा बघा तेव्हा आज तर समधी लाईन खाली आहे. चावी तुझ्या रंग ना अवशी पण गर्दी नाही आज. लगेच दर्शन झाले झटक्यान. आमचं नशीब चांगलं होतं. नशीब एवढं भारी भेटलं ना आम्हाला पहिल्या मंगळवारचं. हा नशीब जाम भारी. 2 ब्लॉगर प्रॉपर पालखी आली इथं आई माऊलीची. तर अशी का दर्शन घेऊन कसं वाटलं तुला? छान वाटलं. एवढ्या संकटात का पडले? बघते यांचं काय चाललंय. एक जो तो ब्लॉगिंग करतो फक्त. आता फेमस आहे ना ब्लॉगिंग. हे कधी पण मला असंच करतं. नुसती मस्ती करत असतं बाई. पण तो इंडियन कल्चर बघा किती व्हायरल आहे आपला. 1 नंबर इंडियन कल्चर व्हायरल आहे आपला. जपानचे आलेत वाटतं. राहुल तर तू या साईडला का आलाय नक्की? सीन बघायला. कुठला सीन बघायला? मागची सीन वाटतं. आयला सिनेरी 1 नंबर वाटतं. हमेशा मला इथली सिनेरी पट्टा का खाली बघायला डायरेक्ट दिसते मला. तुम्हाला काय सिनेरी कोसळलं असं जर फोन कोसळला ना तर आयुष्यातलं दादा मी खाली जाऊन उचलून आणीन त्याला जीव धोक्यात घालून. हे बघ कचरा बघ असं लटकत नेले. माहित आहे झाडू मारायला लागली का तुम्ही? आखी कपड्याची प्लस ओढणीची वाट लावली. आता घेतले सामान चिक्क्या बिक्के प्रसाद दिसत घेतले इथं सगळ्यावी. लगे तो वेस्ट ऑफ मनी. कोणाला पैसा वाया घालव पैसा. दे कोण देते माझे पैसे? ओमकारदा ओमकारदा याचे 50 रुपये. काय पण बार्गेनिंग चालू आहे. बार्गेनिंग कर ना आता. कमी तर कर. फॉरेनर समजून काम वाढकवला तुम्ही. पैसे वाया घालवले. पैसे वाला घालायला येते काय येते. हो 50 रुपयाचं घेतलंय का? 5000चं घेतलं ना तुम्ही मला. ना कैरी ना काकड्यांची तलब लागले. बघू कुणाला आणि कधी यायला लावले. आणि पुढं 3 20 ला 1. कितीला 3? 50 ला 3. लुट्टा ना मला लुट्टा ना. गरीब गरीब विचार नाही करीत. अरे बार्गेनिंग करून दे ना जरा. थांब ना. जोर घेतलं बाई इथं खायवर. राहुलला आले जागेचा फोन आपल्याला.
50 करोडाची जागा घेतो उद्या. कोणाला जागा जायची दुबईची सगळी जागा राहुलला नावं करून घेता. अरे खराब तर सांगले मी समजा 3 एकरची का जाऊ दे सोड मी खोटा बोललो सॉरी. तर भावांचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आलेलो आहे गोप्रो का मॅप प्रो मध्ये ना. आता कपडे चेंज करून बघूया इकडे काय आहे. मी तर नाही करणार आहे कपडे चेंज, तर बघू आता आतमध्ये काय आहे. आणि इथं पहिल्यांदाच आले मी. ते व्हिडिओ एक नंबर आहे तो फोटोशूट चालेल तिथं. तर आता इथं लावले आपण सामान बघायला. सगळा दुकानच आपला आहे ना सगळाच घे. 2 आयटम घेतो कुणाला तुला काय बघायचं तू एवढा सिरियस का राहतो ते सांग पहिलं. काय खास बात विचार करतो आम्ही तुमच्या बाय टू गेट वन आहे एक मागास ते काय पैसे काय 1134 भेटतील. माहिती आहे कसं वाटलं तो खाऊन. चांगलं आहे. मला पटला ग. एकदम महाग आहे 171 ला. तर आपल्याला इथं प्रश्न पडलाय काय घ्यायचा ना काय नाही अजून. एवढं सगळे पदार्थ बघून मी तर घेतले माझ्यासाठी. हे घेऊ का एक पॅकेट. हा एक पॅकेट घेऊया. ट्रॉली भरली आपली. चला ना. हे आम्ही नंतरला वेगळं वेगळं करू ना. काय ऑफर 2970 केल्यानंतर रेंट फ्री तो चॉकलेटवाले गेम रील्समध्ये बघलेले मी आज फायनली बघितले समोरासमोर. इथं काय आहे इथं चॉकलेट टेस्ट करायला नाही मी. खाऊन घ्या. इथं किती पण चॉकलेट खाऊ शकतो आपण. बघू शकता आपण चॉकलेट एक नंबर चॉकलेट लागतं. भरून जाऊ शकता. हे बघ आपण कधी बात आहे का किचन भरून नेऊ शकता का. भरपूर आहे खाऊ शकता. दुसरा खाऊ आपण. कचरा खाल्ल्यावर टाकू. चांगला आहे चॉकलेट. अजून एक खाऊ. तर भावांनो तुम्हाला एक विषय सांगायचा आहे की मी पक्क सारे चॉकलेट खाल्ल्यानंतर मला माहीत पडलं इकडं की ते चॉकलेट सॅम्पलसाठी नव्हतं. मी 4-5चे जास्त चॉकलेट खाल्लं सर्वेवी. नंतर माहीत पडलं तेव्हा काय केलं काय माहीत बेकार वाटलं आम्हाला. फोटोशूटला सगळे पोरी आले पोरी ही पोज देऊन राहिले ना. इथं फोटो कोण काढते पण यांचा काही फोटो काढायचा खप नाही अजून. ते यांचं गेम आता गेम बघायला आले माहिती आहे इकडं. कंची गेम कंची केला जी 100 रुपये टाकायचं आहे. 1 बॉल 150, 5 बॉल 500 काय कसं गेम आहे. 150 ला 1 बॉल आहे, 500 ला 5 बॉल आहे. आणि आणि बोर्डला लागून बॉक्स मध्ये 1 बॉल गेलं तर 1 टॉय तुमच्या आवडीचा एक गेला पाहिजे. खेळ केला आधी. म्हणजे एक लागून फक्त 3 टाकायचे. तिथे डिशला 2 बॉल आहे, दोन्ही टाकायचं. एक गेला तर टाकायचं. एक नाही, दोन्ही गेलं पाहिजे. काहीतरी त्यांना अर्धा वगैरे अर्ध बिर्ध नाही देत. काय राहिलं. कोणता पण घेऊ शकतो ना चिंच. शेफ्टी पण नाही भेटणार आहे का ओंकार. हे घे ना. ही बघ अशी शेपटे लटकल्या. तुला कुठे टाकायचं अगोदर नीट टाका का. नुसते शायनिंग नको वाढील काय तर लांब राहिले यार. घे चल ना, घे ना. असं नाही कुठला पण घेऊ शकता ना. कुठलं पण. अरे तू टाक बिंदा. अरे टाक तर पहिलं बघू नशीब. ते 2 नाही जाणार. हा एक 2 जाईल तरी. टाकायचे स्लो म्हणजे नशीब बघू आपण राहुलाचं. गोप्रोला काय नशीब आहे. ए राहणार रे स्लो कर. काय नाही मजा करत. हा जर अजून वर जिद्द सोडायची नाही अजून 10,000 पण. कॉपीराइट लागेल त्या. इथं टाकल्यावर खाली टाकल्यावर काय गेम खेळायला घेतलंय माहित आहे ना.
इझी आहे. अरे रे 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 एकच पडलं नाही 2 पडलं. हा कुठे मारलं तुम्ही. चल आता घे आता. द्या द्या तो परत द्या ताई. परत आहो द्या. काय नव्हतं द्या. मी ते बघणारच नाही पटका. अरे पटकन मार ना मला आता. माझ्यावर विश्वास नाही. ते बघ परत 2च पाडलं. राग दाखव बाबा यायचं तर एकदम बेकार वगैरे मी नाही पैसे भरणार. मी नाही पैसे. एवढं खराब विचार कोणताच नसू शकतं. मी हारलो. मी 2 वेळा तुझं पडले, दोघांनी भलते. फोकस ऑन आता याची मजा घेतलीच पाहिजे. गेम. पैसे वरचं. पैसे माझ्याकडे नाही. जे चल लाटकं करू नका. नाहीत खरोखर. ए गरिबी दाखवू नका. गरिबी. युट्यूब वर पण आहे, इंस्टाग्राम वर ते आहे. झूट बोलले का नाही. युट्यूबरची परिस्थिती डाऊन. किती? किती जाईल? 300 ला तर अजून 200 ला 2 गेम भेटतील. शॉपिंग मोजून 50 एक चॉकलेट 3000ची शॉपिंग वर एवढीशी चॉकलेट बघायला भेटते. वगैरे झालेली आहे आणि आशिकाताई आणि मी बाहेर आलेलो आहे, तरी पण येत आहेत बाहेर. तर आपण आता बघू कुठेतरी खायला थांबू आणि मग घरी जाऊ. तर बघू यांचं काय आहे. तर आम्ही फायनली आले जेवायला हॉटेलमध्ये. तर बघूया यावेळी खायला काय घेतात. आपल्याला इथं सीट भेटले आणि ऑर्डर करायला लावली आशिका बोलली. तर आम्ही काजू मसाला मागवला आणि हे काय मागवतात काय माहीत. नॉनव्हेजवाले ते आपलं आता इथं स्टार्टरपासून चालू झाले. आता इथं आपला मेन्यू आले. आपला जेवण झाले, दबाके जेवल्या. मी तर खाल्ले फक्त व्हेजच खाल्ले आणि यावेळी ढुसून खाल्ले. तर आता काय सामान घ्यायला चालले बघू. माहीत आहे चिकन खाऊन कसा वाटला तुला? काय सांगू नाही शकत. गावाला गोरसे सुना इन्होंने चिकन खाया चिकन. आज उपास असून सुद्धा बघूया काहीतरी घ्यायला. एवढं सामान घेतले तरी काय चिक्या घ्यायचा खपत नाही आमचा. इथं पण चिक्या बिक्या बघायला आल्या. प्रकारे आपल्या इथं फायनली शॉपिंग झालेली आहे आणि आपण निघल्या घरी जायला. आता घरी पोचू आपण. आता आपला इथं मधीनच विषय झाले. आपल्याला जायचं माथेरानला ना. घाटावर पोचले आपण इकडे एकदम टॉपला आहो. वरती थंडी बी वाजते इथं चांगली. सगळ्यांना भीती वाटतं. सगळे तर पटरीत बघ. हे म्हणजे थंडी वाजायला लागली तर गेली ना आपण गार वाटायला लागलं बघ. बाई बघ माकरं बघ माथेरंगची माकरं बघा. हे फोन नका उचकू का बघत. हे पोरब बाबा काचे ठेवता डायरेक्ट बंद करीन. कुठपर्यंत जायचं का माहित नाही. एवढा निस्ती रेल्वेचे पटऱ्या रोड बी दिसत नाहीये. येऊ का चांगलं वरती. तर गाईज फायनली वरती पोहोचलेले माथेरानमध्ये. तर आशिकाताई तुला कसा वाटलाय चढताना वरती? चढताना खूप थ्रिलिंग वाला एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा माझ्या लाईफ मध्ये. तुझं माहित नाही? सेकंड टाइम आहे बट हा टॉपचा फर्स्ट टाइम आहे. आणि इथं सगळे तो खूप थ्रिलिंग होता. हवा टाईट झालेली, खाली बघायला होत नाहीये. आणि साधं समजायचं नाही आपल्या माथेरानला. सगळे इथं माकड आहेत जागेच. कुठून कधी हमला करायला माहित नाही. अरे साधी पण खाली उतरत आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला प्री प्लॅनिंग करून यायची. सगळं हत्यारं अवजार सगळे बरोबर घेऊन यायची. फिल्डिंग लावून यायची. बेबी फ्रेंडली व्हायचं नेक्स्ट टाइम. वाटते आता इकडे येऊन माहित आहे. लाईट बघ झालं असेल तर खा. बाहुबली फॉलो म्हणतो. आपण फायनली आता घरी पोहोचलो आणि घरी चाललेलो आहे. सो मी माझ्या ब्लॉगचा इथं एंड करतो. सो बाय बाय अँड गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.